माननीय नगरसेविका तथा प्रभाग सभापती उषाताई बेंडकोडी यांचा वाढदिवस साजरा। नगरसेविका तथा प्रभाग सभापती उषाताई बेंडकोडी यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापूर रोड येथील व्हेज आरोम हॉटेल हॉलमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला। दरम्यान सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते आलेल्या सर्व नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले। नंतर आनंद सखी ज्येष्ठ महिला मंडळाच्या सदस्यांचा देखील सत्कार करण्यात आला। यावेळी शिवदृष्टी आणि शिवसृष्टी या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले। त्यानंतर माजी सातपूर प्रभाग सभापती उषाताई बेंडकोडी यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला। यावेळी बेंडकोडी यांचा परिसरातील नागरिकांनी ज्येष्ठ नागरिक हितचिंतकांकडून सत्कार करण्यात आला। वेळोवेळी उषाताई बेंडकोडी हे सामाजिक, धार्मिक, राजकीय उपक्रमात अग्रेसर आहेत। विशेष करून उषाताई बेंडकोडी यांचे पती हिरामण दादा बेंडकोडी यांचा उषाताईंना लागल्यामुळे कोरोना काळात देखील उषाताई हिरामण बेंडकोडी यांनी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। आणि नगरसेवक पदाच्या कार्यकाळात देखील उषाताईंनी धडाकेबाज निर्णय नागरिकांच्या हितासाठी घेतल्यामुळे त्यांची नागरिकांमध्ये प्रतिमा असल्याने पुढील राजकीय जीवनात नक्कीच उषाताई भरारी घेणार असल्याचे या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून दिसून आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार, आमदार सीमाताई हिरे, भाजप नेते महेशजी हिरे, माजी नगरसेवक संतोष गायकवाड, माजी नगरसेविका नयनाताई गांगुर्डे, रश्मिताई हिरे बेंडाळे, सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव, सरचिटणीस तानाजी शिलेदार, सातपूर मंडल पालक रामहरी संभेराव, सातपूर मंडल सचिव रवींद्र जोशी, भास्कर गुंजाळ, बाळासाहेब लंगडे पाटील, खताळे पाटील, प्रकाश तोकडे, पंढरीनाथ लंगडे, गोपाळ लहांगे, हिरामण तांबे, अनिल भालेराव, अशोक जाधव, ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, दादा आरोटे, बाळासाहेब लांबे, भरत गांगुर्डे, प्रवीण पाटील, सागर निगड, तुषार भंदुरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सत्कारमूर्ती आनंद सखी महिला अध्यक्ष सुमनताई भदाणे, योगगुरू निमाताई देशकर, वैशाली आव्हाड, वंदना सुनील वाघ, सुमनताई भोसले यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी अनुसूचित जमाती अध्यक्ष शरद बेंडकुळे, अनुसूचित जाती अध्यक्ष दशरथ लोखंडे, कविता लोखंडे, सुरेखा बेंडकुळे, लताबाई शिंदे, मनीषा लहांगे, लक्ष्मण थोरात, लक्ष्मण घुले, उत्तमराव वारुंगसे, श्याम नाना जाधव, बाळासाहेब काळे, गौरव घोलप, पी.के. जाधव, दत्ता पाटील, उत्तमराव भोसले, धनाजी पाटील, प्रवीण आहेर, शरद काळे, भुवनेश कडलक, कैलास आचारी, प्रकाश भामरे, के.के. खैरनार, बाळू मंडले, कृष्णा पांडे, रतन लहांगे, भाऊसाहेब कडलक, गणेश मौले, ज्ञानेश्वर पाटील, देवरे साहेब, उत्तम मंडलिक, गायकर साहेब, शिंदे सर, राजू काळे, पोपट मंडलिक, भामरे दादा, घोलप काका, चांदोरी साहेब, बबन पाटील, विजू शिंदे, अनिल पाटील, रासकर, साळुंखे दादा, तुकाराम मांदळे, संजय देशमुख, आनंद सखी मंडळाच्या सर्व पदाधिकारी, नातेवाईक, शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर आभार उषाताई बेंडकोडी यांनी मानले। सूत्रसंचालन सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष नारायण जाधव यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद बेंडकोडी यांच्यासह समर्थकांसह नातेवाईक व परिवाराने अथक परिश्रम घेतले। उषाताई बेंडकोळेंचा वाढदिवस आहे असं मला अगोदरच सांगितलं होतं। म्हणजे माझं बुकिंग ॲडव्हान्स मध्येच उषाताईंनी करून टाकलं होतं, त्याच्यामुळे मला यावं लागले। मी खादवा कारखान्यावर संचालक आहे आणि मागच्याच आठवड्यात असं आजची तारीख ठरलेली आहे का कारखान्याचं गाणखत असतं। म्हणजे दरवर्षी MSC बँकेकडून उषाताई कर्ज घ्यावं लागतं, त्याचं गाणखत दरवर्षी करावं लागतं आणि त्या गाणखताची तारीख MSC बँकेचे अधिकारी मुंबईहून आलेले राहतात, पुढे करता येत नाही। कदाचित 1 जून असं असतं तर आपण केलं असतं ते, कारण ज्या तारखा माहिती नसतात त्यांचा वाढदिवसाची तारीख आपल्याला सगळ्या वडीलधाऱ्यांना माहिती आहे, परंतु उषाताईंची वाढदिवसाची तारीख ओरिजिनल आहे असं सर्वांच्या वतीनं मी आज या ठिकाणी जाहीर करतो। उषाताईंबरोबर मी आता बोलत असताना मी विचारत होतो, उषाताई प्रभाग क्रमांक 8 ची परिस्थिती काय? उषाताईंनी सांगितलं येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहे अशी त्यांनी खात्री दिली, म्हणून मी भाषण करायला उभा राहिलो। उषाताई असो, तुमचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा होणार आहे, होतोय। तुमचं कामही तसं चांगलं आहे, काही मैत्री पदाचे आणि त्या कोर टीम मध्ये। पुढचं महत्वाचं सांगायचंय उषाताई की ज्याला राजकारण मोठं करायचंय त्याला वेळेची किंवा क्षेत्राची मर्यादा राहत नाही, तशी तुमच्या बाबतीत तसंच आहे। तुमचा हा वाढदिवस उत्साहाचा पाहिल्यावर एखादं महाराष्ट्रातलं विधानसभा मतदार क्षेत्र निवडावा अशी मी सूचना भाजप प्रदेशाला करतो। इगतपुरी मी म्हणणार होतो, पण इगतपुरीच्या बाजूला बसलेले ते म्हणतील त्यांच्या मनात काय आहे ते मला माहित नव्हतं।
त्याचं उदाहरण नका, कारण आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100+ करायचंय आणि तुम्ही प्रभागापुरत्या मर्यादित नाहीये. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात जितके प्रभाग आहे त्या प्रभागांमध्ये सगळं तुमच्या ओळखी आहे, नातेवाईक आहे, नातगोत आहे, तुम्ही जोडलेले लोक आहेत. त्याच्यामुळे मी ती जबाबदारी या प्रभागातल्या नागरिकांवर देतो आणि तुम्ही सर्व मतदारसंघात तुम्ही प्रभागात फिरावा लागेल अशी मी वाढदिवसानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो. कसं असतं की वाढदिवसाच्या दिवशी आपण म्हणतो की मी काहीतरी मी या दिवशी मी लक्षात ठेवेन की मी यापुढे हे काम करणार आहे किंवा मी करेन, आणि लोक पण लक्षात ठेवतात की ह्या दिवशी ह्या व्यक्तीने मला काय प्रॉमिस केलेलं आहे. मी काल तुम्हाला वाटतं उषाताईंनी पहिल्यापासूनच हा जो समाज जोडलेला आहे, जी गर्दी जोडलेली आहे, त्यावरूनच सिद्ध होतं की त्यांनी पहिल्यापासून समाजसेवा ही त्यांचं कर्तव्य त्यांचं ठरलेलं आहे. त्यांची कामं पण आपण आतापर्यंत काय काय केली तर आपण ऐकलेली असालच. कसं असतं की आपण जन्माला आल्यानंतर आपण अनेक प्रकारचे ऋण फेडत असतो. मातृऋण, पितृऋण, गुरुचं ऋण आणि हे समाज ऋण असतं. आणि ह्या समाजोपयोगी जे आपण कामं करतो आपण समाज ऋणातून फेडत असतो. आणि मला वाटतं उषाताईंनी हे खूप कामं केलेली आहेत. आज वाढदिवसानिमित्त मी त्यांना परमेश्वराला प्रार्थना करते की त्यांना खूप चांगलं आरोग्य देव, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो आणि त्यांना त्यांच्या पुढच्या कार्यात खूप खूप यश मिळो. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवतो. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं आज अनेक आधी माझे आमदार झालेले आहेत, परंतु त्यांच्या तुलनेमध्ये तालुक्यातल्या म्हणजे दोन्ही तालुक्यातल्या जवळजवळ 184 किलोमीटरचा मतदारसंघ आहे. आवाज महाराष्ट्रात इथे वैशिष्ट्य आणि म्हणून अशा सुसंस्कृत अशा घरातील उदाहरणांना आपण येणाऱ्या काळामध्ये आपला विकास करून घेण्याकरता सहकार्य करावं असे मी उपस्थितांना विनंती करतो. हिरे कुटुंबियांकडून आमदार सीमाताई हिरे यांच्याकडून देखील मनापासून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. ते सगळे इच्छुक असतील, सगळे माजी नगरसेवक असतील, सगळ्याच असं नाही की फक्त भारतीय जनता पार्टीचे पण सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आज तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आणि खूप चांगला उपक्रम आज तुम्ही वाढदिवसानिमित्त ठेवलेला आहे. छत्री वाटपाचा कार्यक्रम सगळ्या महिलांना ठेवला आहे. बऱ्याच महिला भगिनी पण देवाच्या बसलेल्या आहेत. मग तिथे आनंदी सखी महिला मंडळाच्या सगळ्या सभासद असतील, आपल्या पालघर रोडच्या सगळ्या जणी असतील, मी सगळ्यांचं इथे स्वागत करते. उषाताईंना पुन्हा एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत व तुमचा राजकीय प्रवास असेल, राजकीय प्रवास आहे, परंतु आपलं वैयक्तिक जीवन सुद्धा खूप सुखाचं जावं, चांगलं जावं. मी बघत असते की तुमचं कौटुंबिक आयुष्य पण खूप चांगलं आहे. आणि तुम्ही सगळे जण जसं की अशोक काकांनी पण सांगितलं की प्रचंड चांगलं मनमिळावू स्वभाव तुमचा आहे. सगळ्या घरच्यांमध्ये मिळून मिसळून. आत्ताच मला आठवतं मागच्या महिन्यामध्ये भूलच्या मागे महेश हिरे आहे, तसं उषाताईंच्या मागे कायम हिरामण काका आणि शरद दादा असतात. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर या जगात सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे ती म्हणजे आनंद. आणि आनंद मौल्यवान जरी असली तरी पण तो विनामूल्य हे आपल्याला खूप उशिरा कळतं. त्याच्यामुळे फक्त राजकीय जीवनच नाही, परंतु तुमचं वैयक्तिक जीवन, तुमचं कौटुंबिक जीवन, तुमचे नातवंड, तुमचं घर काय आनंदाही राहो. आणि आता तुम्ही 55 क्रॉस करता आहे, त्याच्यामुळे आता जसं तुमचं निरोगी आयुष्य आहे, पुढे पण तुमचं आयुष्य असंच छान राहो, तुम्ही एकदम तंदुरुस्त राहो. नेहमी जशा तुम्ही हसतमुख असतात तसंच तुम्ही काय हसतमुख राहावं, सभागृहात पण हसतमुखच राहावं अशी मी तुम्हाला आज ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा. ताई आतापर्यंत पदावर जरी 15 वर्ष नव्हत्या तरी त्यांनी काम केलंय. आता त्यांच्याकडे जर पद आलं तर अधिकार प्राप्त होतात, ते आपल्या आणखी भरभराट करतील वाढदिवसाच्या. आणि म्हणून आपल्या भरभराटीसाठी तरी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांना दीर्घ आयुष्य आपण शिकतो. आज माझ्या आज माझ्या शहराचे आताचे जे शहराचे शाहीर भोगेदार महेश हिरे, सीमाताई हिरे, यशोदा हिरे या कुटुंबाचे अध्यक्ष नारायण बापू जाधव, त्याचबरोबर आशिष जाधव, तसेच लोखंडे, महेश शिंदे, प्रवीण पाटील, दत्ता गायकवाड, दादा आरोटे आणि सर्व सहकारी यांनी सगळी मदत केली आहे. ठिकाणी तुम्ही कुठे असतील, लक्ष्मण पुणे, प्रवीण शेजवाड, रामन तांबे आणि माझे परिवार आणि ज्यांनी जे मला प्रेरणा दिलं ते सर्व माझे चिंतक सर्वांनी जे ठोकत राहिले त्याच्यात मी माझ्या स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.